जय महाराष्ट्र. मी मानसी देशपांडे. पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. शिवसेना भाजपच्या वादावर दोघंही काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. उद्धवजींनी रोप लावलं, मी माती टाकली, खत पाणी दोघांनी टाकलं, संकेत समजून घ्या असं म्हणत युतीची वाटचाल यापुढेही सुरूच राहील असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेत. दरम्यान राज्यात सर्वत्र सकाळपासूनच वृक्षारोपणाला सुरुवात झाली आहे. नागपूरच्या अंबाझरीमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. संपूर्ण नागपूर शहरामध्ये 2,10,000 झाडे लावण्याचं उद्दिष्ट आहे. तर पंढरपुरातल्या वन आणि महसूल विभागानंही वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ केला. या अभियानात वेगवेगळ्या शालेय विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. अमिताभ बच्चन यांनी सरकारच्या वृक्षारोपण उपक्रमाला पाठिंबा दर्शवलाय. ट्विटरच्या माध्यमातून अमिताभ यांनी उपक्रमाला पाठिंबा दिलाय. महाराष्ट्र सरकारच्या वृक्षारोपण उपक्रमाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलंय. या उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन पाठिंबा देण्याचं आवाहन मोदी यांनी ट्विटरवरून केलंय. मुंबई महापालिकेने केलेल्या वृक्षगणनेमध्ये झाडांच्या संख्येत वाढ होत असल्याचं दिसून आलंय. सन 2008 मध्ये केलेल्या वृक्षगणनेमध्ये 19 लाख झाडं आढळून आली होती. तर यंदाच्या गणनेमध्ये मुंबईत तब्बल 24 लाख झाडं असल्याचं मुंबई पालिकेनं स्पष्ट केलंय. हिंगोली जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपून काढलं. वसमत तालुक्यातल्या कुरुंदा येथे झालेल्या मुसळधार पावसानं कुरुंदा जलमय झालं होतं. जवळपास 15 ते 20 गावांमध्ये अतोनात नुकसान झालंय. 400 हेक्टर शेतजमिनीवरच्या पिकांचं नुकसान झालं. शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, हळद या पिकांची पेरणी केली होती. मुसळधार झालेल्या पावसानं ही पेरणी वाहून गेली आहे. पावसाळ्याच्या 4 महिन्यांपैकी पहिल्या जून महिन्यात पाऊस अपेक्षेपेक्षा थोडा कमी पडला. संपूर्ण देशभरात पाऊस 11% कमी पडला असं हवामान खात्यानं म्हटलंय. मान्सूनला ठरलेल्या वेळापत्रकापेक्षा 8 दिवस उशिरानं दाखल झाल्यानं ही तूट निर्माण झाली आहे. मुंबईसह कोकणात पावसानं सर्वत्र हजेरी लावली. मात्र धरणातला उपयुक्त पाणीसाठा सरासरी 9% घरात असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे. राज्यातल्या लहान मोठ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्यानं कोकण वगळता सर्व ठिकाणच्या धरणांचा जलसाठा कमी आहे. पुण्यात पाऊस नसल्यामुळे धरणातला पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून आता 24 दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. अशावेळी पाण्याचे पर्यायी स्रोत शोधण्यात पाणीपुरवठा विभागाला अपयश आलंय. शहरातल्या विहिरींची स्वच्छता करण्याचे आदेश महापौर आणि आयुक्तांनी दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये. राज्यातल्या युती सरकारच्या रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार आहे. भाजपच्या काही निष्क्रिय मंत्र्यांना डच्चू देत नवे चेहरे मंत्रिमंडळात घेण्याचं मुख्यमंत्र्यांनी ठरवलं असल्याचं समजतंय. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होत आहे. मराठवाड्यातल्या शेतकरी हरिण आणि काळविटाच्या कळपाला हैराण झालेत. हरिण आणि काळविटाला मारता येईना आणि त्रास कमी होईना अशी स्थिती निर्माण झाली आहे. याकडे वन विभागाचं मात्र दुर्लक्ष होतंय. परिणामी शेतकऱ्यांनी केलेल्या पेरणीचं नुकसान होतंय. या संकटाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी फटाके फोडले, आवाजही केला, मात्र त्याचा काही एक परिणाम झाला नाहीये. पावसाळा लांबल्यानं भाजीपाल्याचे दर गगनाला भिडलेत. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो पाठोपाठ कोथिंबीरीचीही आवक घटली आहे. त्यामुळे कोथिंबीरीच्या जुडीचे दर 100 रुपयांपर्यंतच पोहोचलेत. आधीच भाजीपाल्याच्या उत्पन्नावर दुष्काळाचं सावट होतं. त्यातच जून महिन्यात जिल्ह्यात पावसानंही दडी मारली होती. परिणामी टोमॅटो आणि पालेभाज्यांचे भाव कडाडलेत.
बीडमध्ये करेवाड हे दुष्काळग्रस्त गाव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं या गावाला आर्थिक मदत केली आहे। केरेवाडीत पायाभूत सुविधा आणि पाणी पातळी वाढण्यासाठी खर्चाचं अंदाजपत्रक तयार करण्याचं सचिननं जिल्हा प्रशासनाला कळवलंय। तसंच खासदार निधीतून सचिननं हा मदत दिल्याचा जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळवण्यात आलंय। भंडाऱ्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे शाळा 5 दिवसांपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत। शिक्षक मिळेपर्यंत विद्यार्थी शाळेत पाठवणार नसल्याचा निर्णय संतप्त ग्रामस्थांनी घेतलाय। शिक्षकांच्या मागणीसाठी शाळा व्यवस्थापन समितीनं तसंच ग्रामपंचायतीनं शिक्षण विभागाला निवेदन दिलं होतं, मात्र त्याचा काही एक उपयोग झालेला नाहीये। ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रख्यात इतिहास संशोधक रामचंद्र चिंतामण ढेरे यांचं आज पुण्यातल्या राहत्या घरी दीर्घ आजारानं निधन झालं। ते 87 वर्षांचे होते। त्यांनी दैवशास्त्र, सांस्कृतिक इतिहास या विषयांवर विपुल लेखन केलंय। ठाण्यातल्या चेकमेट कंपनीतून 9 कोटींचा दरोडा टाकण्यात आला होता। चोरांनी अगदी शिताफीनं हा दरोडा टाकला होता, पण पोलिसांनीही चोरांना हिसका दाखवलाय। या दरोडा प्रकरणी पोलिसांनी एकूण 7 जणांना अटक केली। 9 कोटींच्या या दरोड्याचा मुख्य सूत्रधार कंपनीचा माजी कर्मचारीच असल्याचं आता समोर आलंय। यासोबतच पोलिसांनी आणखी एक कर्मचाऱ्यालाही अटक केली आहे। आणखी 4 जणांना नाशिकमधून, दोघांना ठाण्यातून आणि एका कर्मचाऱ्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे। नाशिकमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गुंडगिरी वाढतेय, मात्र शुक्रवारी तर या गुंडगिरीनं कळसच गाठला। आरोपीकडून पोलिसांनाच जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, तर छेडछाडीला कंटाळून एका विधवा शिक्षिकेनं आत्महत्या केली। कोर्टात नेत असताना आरोपींनी पोलिसांना जबर मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय, तर रोड रोमिओंच्या छळाला कंटाळून एका विधवा शिक्षिकेनं आत्महत्या केली आहे। मुंबई पोलिसांनी एका लेडी नटवरलालला अटक केली आहे। या लेडी नटवरलालकडे कोटींची संपत्ती असल्याचं उघड झालं। या लेडी नटवरलालचं नाव वृषाली बामणे आहे। वृषाली एका ऑफिसमध्ये असिस्टंट अकाउंटचं काम करते। मग तिच्याकडून एवढी संपत्ती आली कुठून? त्यानंतर केलेल्या चौकशीमध्ये वृषालीनं आपण काम करत असलेल्या कंपनीत 16 कोटींचा गंडा घातल्याचं सांगितलंय। पश्चिम रेल्वे मार्गावरच्या माहीम स्थानकाजवळ विद्युत उपकेंद्रातून बॅटरी चोरी प्रकरणी आरपीएफ अधिकाऱ्यांनी गुरुवारी 5 जणांना अटक केली। माहीम स्थानकाजवळच्या विद्युत उपकेंद्रातून 18 बॅटरी चोरी केल्या गेल्या होत्या। या बॅटरी चोरी झाल्यामुळे 20 जून रोजी वेस्टर्न रेल्वेची सेवा काही वेळासाठी ठप्प झाली होती। शीना बोरा खून प्रकरणातला माफीचा साक्षीदार शांवर रायच्या कबुली जबाबाची प्रत आरोपी संजीव खन्नाला देण्याचे आदेश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत। या खटल्यातला प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीचा शांवर वाहन चालक होता। खुनाच्या वेळी तो तिथे होता, याबाबत संपूर्ण माहिती त्यानं सीबीआयला दिली आहे। पुणे महामार्गावरच्या खालापूर ते बोरघाट अंडा पॉइंटपर्यंतच्या चौपदरीकरणाचं काम 7 वर्षांपासून रखडलंय। या मार्गावर अपघातांच्या संख्येत वाढ होऊनही चौपदरीकरणाला मुहूर्त मिळत नसल्यानं स्थानिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये। पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पाला जुलै महिन्यात अंतिम मंजुरी मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू झाले आहेत। पहिल्या पंधरवड्यातच सार्वजनिक गुंतवणूक मंडळासमोर सादरीकरण केलं जाण्याची दाट शक्यता आहे। तसंच 7 जुलैला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणासमोर मेट्रोची बाजू मांडण्यासाठी वरिष्ठ वकिलांची नियुक्ती केली जाणार आहे। बेलापूर ते तळोजा दरम्यान उभारण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा रखडण्याची शक्यता आहे। सिडकोनं हा प्रकल्प 2017 पर्यंत पूर्ण करण्याचं जाहीर केलं होतं, मात्र विविध कारणांमुळे या प्रकल्पाची रखडपट्टी सुरू आहे। मुंबईतल्या बेस्टच्या बसला अपघात होण्याचं प्रमाण घटलंय, मात्र अपघाताच्या नुकसान भरपाईत तिप्पटीनं वाढ झाली आहे। त्यामुळे उपक्रमावर कोट्यवधींचा भार पडत असून यंदा यासाठी 10 कोटींची तरतूद करण्याच्या निर्णयाला गुरुवारी बेस्टच्या समितीनं मंजुरी दिली। बीकेसीमध्ये एमएमआरडीएनं सुरू केलेली स्वतंत्र बेस्ट मार्गिका ही अडचणीची ठरली आहे। पावसामुळे अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक उखडल्यानं बेस्ट आता मुख्य रस्त्यावरूनच धावतीये। बेस्ट मार्गिकेमुळे आधीच अरुंद झालेल्या रस्त्यांवर वर्दळीच्या वेळी वाहतूक कॉरिडॉरची भर पडते।
बेस्टच्या वाहकांना तिकिटांसाठी दिलेल्या टायमॅक्स मशीन मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाल्या आहेत, त्यामुळे बस वाहक हैराण झाले आहेत। या प्रकरणी अहवाल सादर करण्याची मागणी गुरुवारी बेस्ट समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली। पुण्यात एसटीच्या सर्व बेसवर व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्याचा निर्णय महामंडळानं घेतलाय, त्यामुळे आता कार्यालयात बसून गाड्यांवर लक्ष ठेवता येणार आहे। प्रायोगिक तत्वावर सातारा विभागामध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे। कोल्हापुरात एसटीनं पावसाळी पर्यटन आणि पंढरपूर यात्रेची तयारी सुरू केली आहे। आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता दररोज 100 बसेसची सोय करण्यात आली आहे, तर पावसाळी पर्यटनासाठी प्रवाशांनी केलेल्या मागणीनुसार एसटीची सेवा पुरवली जाणार आहे। दत्तक घेतलेल्या मुलाचं जैविक पालक मूल दत्तक घेतल्यानंतर 7 वर्षांच्या कालावधीमध्ये परत आले तर त्या मुलाचा ताबा त्यांच्याकडे द्यावा, अशी अट केंद्र सरकारनं कारा या केंद्रीय दत्तक विधान प्रक्रियेतल्या संस्थेनं केलेल्या सुधारित प्रस्तावित नियमावलीमध्ये घातली होती। मात्र याविरोधात सामाजिक संस्थांसह पालकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केल्यावर ती शिथिल करण्याचा निर्णय कारानं घेतलाय। मुंबईतल्या शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं नियमावली तयार केली, मात्र प्रत्यक्षात त्यांचं पालन होत नाहीये। त्यामुळे लहान मुलांची सुरक्षा धोक्यात असून कित्येक स्कूल व्हॅन तर शाळा प्रशासनांसोबत करार न होताच चालवल्या जात आहेत, असा आक्षेप नोंदवणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे। त्याविषयी न्यायालयानं राज्य सरकारकडे 2 आठवड्यात उत्तर मागितलंय। मुंबई राज्य शिक्षण मंडळातर्फे 10वी आणि 12वी नापासांच्या फेरपरीक्षेचं वेळापत्रक नुकतंच जाहीर करण्यात आलं। त्यानुसार या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक आणि अंतर्गत परीक्षेची केंद्रेही जाहीर करण्यात आली। मात्र या परीक्षा केंद्रांना बोर्डाकडून अद्याप माहितीच न देण्यात आल्यानं नेमकी परीक्षा कुठे होणार असा प्रश्न विद्यार्थी वर्गाकडून उपस्थित करण्यात येतोय। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेण्याचा गुरुवारी अखेरचा दिवस होता। कनिष्ठ महाविद्यालयांनी दिलेल्या माहितीनुसार 1,22,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले। पहिली ते 8वीच्या सरकारी आणि खासगी शाळांमध्ये 13 डिसेंबर 2013 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे। या प्रत्येक शिक्षकाला ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे। उत्तीर्ण न होता कोणी रुजू झालं असेल तर उत्तीर्णतेसाठी 3 वेळा संधी दिली जाणार आहे। याबाबतचा अध्यादेश गुरुवारी जारी झालाय। पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागानं चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यातच विक्रमी उत्पन्न प्राप्त केलं। पालिकेनं नुकताच 600 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला। पालिकेच्या एकूण 8 लाख मिळकत कर धारकांपैकी सुमारे 5.5 लाख नागरिकांनी पालिकेकडे वेळेत कर भरणा केलाय। सिडकोनं बेकायदा बांधकामाविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे। सानपाडा सेक्टर 5 इथल्या तळमजला अधिक 4 मजली अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यात आली। या कारवाईला स्थानिकांनी तीव्र विरोध केला, त्यामुळे आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करावा लागला। मोबाईल टॉवरमुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचंही कोणत्या अभ्यासातून स्पष्ट झालेलं नाही, म्हणून सरकार आता याबाबत एक नवीन धोरण निश्चित करण्याचं स्पष्ट झालंय। या नवीन धोरणामुळे नवीन टॉवर विशेषतः निवासी भागात लावणं सोपं होणार आहे। देशात तयार झालेले पहिले लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस गुरुवारी एअरफोर्समध्ये दाखल झालं। फायटर प्लेन एअरफोर्समध्ये दाखल करण्यापूर्वी त्यांची विधिवत पूजा करण्यात आली। सध्या 2 तेजस एअरफोर्समध्ये दाखल झालेत। तेजसच्या पहिल्या स्क्वॉड्रनचं नाव फ्लाइंग डॅगर्स 45 असं असणार आहे। जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी गुरुवारी सदस्यत्वाची शपथ घेतली। इथल्या राज्य सचिवालयामध्ये विधानसभा अध्यक्ष कविंदर गुप्ता यांच्या कक्षात त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली। भारतानं इस्रायलसोबत संयुक्तरित्या विकसित केलेल्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या एका क्षेपणास्त्राची प्रायोगिक तत्वावर यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे। ओडिसाच्या किनाऱ्यावरच्या संरक्षण स्थळी ही चाचणी घेण्यात आली। मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र भारत आणि इस्रायल यांच्या संयुक्त उपक्रमाची निर्मिती आहे।
7व्या वेतन आयोगातल्या शिफारशींवर नाराज झालेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी येत्या 11 जुलै रोजी संप पुकारण्याची घोषणा केली आहे। यामध्ये रेल्वे, टपाल आणि दारुगोळा कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी 18,000 रुपयांपेक्षा जास्त मूळ वेतनाची मागणी केली आहे। गेल्या वर्षीच्या महापुराच्या तडाख्यातून सावरू पाहणाऱ्या उत्तराखंडवर गुरुवारी रात्री ढगफुटीचं संकट कोसळलं। रात्रभर झालेल्या पावसानंतर चमोली आणि पिथौरागड इथे ढगफुटी होऊन 17 जणांचा मृत्यू झालाय, तर 25हून अधिक लोक बेपत्ता झालेत। राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय। उत्तराखंडात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 54 मिलीमीटर पाऊस झालाय। मन की बात करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता बांगलादेशातल्याही नागरिकांशी आकाशवाणीच्या मैत्री चॅनेलद्वारे संवाद साधणार आहेत। सध्या उर्दू, इंग्रजी आणि अन्य प्रादेशिक भाषांमध्ये मन की बात कार्यक्रमाचा अनुवाद केला जातोय। त्यासोबतच आता बंगाली भाषेतही कार्यक्रमाचा अनुवाद केला जाणार आहे। त्याचं प्रसारण भारत आणि बांगलादेशातल्या मैत्री या पहिल्या क्रॉस बॉर्डर वाहिनीवर केलं जाणार आहे। सौर ऊर्जेच्या वापरासाठी भारतानं घेतलेल्या पुढाकाराचं कौतुक करत जागतिक बँकेनं या क्षेत्राच्या विकासासाठी $1 अब्ज मदत जाहीर केली। तसंच भारताच्या नेतृत्वाखाली 121 देशांच्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीबरोबरही बँकेनं करार करत जागतिक स्तरावर सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी सहकार्य करण्याचं मान्य केलंय। भारतात जन्मलेले आणि कष्टांनी लक्षाधीश बनलेले राजेश अग्रवाल लंडनचे उपमहापौर बनलेत। लंडन शहराच्या बुद्धिमत्तेकडे आणि साहसी उपक्रमांकडे बघण्याचा खुलेपणा सार्वमतामुळे बदलून जायला नको, असं अग्रवाल म्हणालेत। सादिक खान हे लंडनचे महापौर आहेत। अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपली मुलगी मलिया ओबामा हिच्यासोबत शॉपिंगचा आनंद लुटला। मलियानं वडिलांसोबत शॉपिंग केल्याचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केलाय। ओबामा यापूर्वी देखील शॉपिंगसाठी बाहेर पडले होते, मात्र यावेळची ओबामांची शॉपिंग जास्तच चर्चेत आहे। ओबामा सामान्य ग्राहकाप्रमाणे रांगेत उभे राहून शॉपिंगचं बिल घेताना दिसतायत। रिझर्व्ह बँकेच्या अध्यक्षपदासाठी 3 वर्षांचा काळ अपुरा आहे। जगभरातल्या अन्य देशांमधला पद्धत लक्षात घेता या कार्यकाळामध्ये वाढ करण्याची गरज असल्याचं स्पष्ट मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी गुरुवारी व्यक्त केलं। राजन यांचा 3 वर्षांचा कार्यकाळ 4 सप्टेंबर रोजी संपुष्टात येणार असून आपण दुसऱ्या टर्मसाठी इच्छुक नसल्याचं त्यांनी याआधीच स्पष्ट केलंय। नरेंद्र मोदी हे देश उभारणीसाठी एक उत्तम माध्यम आहे। यातून युवकांचं योगदान मिळू शकतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। नरेंद्र मोदी ॲपमुळे मला आनंद झालाय। या ॲपमुळे देशातल्या तरुणांना स्वयंस्फूर्तीनं आणि संघटन कौशल्यासाठी प्रेरित होतील, असं मोदी यांनी ट्विटरवर सांगितलंय। Xiaomiनं आपला मोस्ट अवेटेड स्मार्टफोन Mi Max लॉन्च केलाय। कंपनीचा हा आजपर्यंतचा सगळ्यात मोठा स्मार्टफोन आहे, ज्याची किंमत 14,999 रुपये आहे। Mi Maxचा पहिला फ्लॅश सेल mi.com वर 6 जुलैला असणार आहे। या नव्या फ्लॅगशिपसाठी गुरुवारीच नोंदणी सुरू झाली। Xiaomiनं असंही सांगितलं की भारतात या स्मार्टफोनचं 4GB रॅम व्हेरियंटही लॉन्च करण्यात येईल, ज्याची किंमत 19,999 रुपये असेल। अँड्रॉइड 8चं अँड्रॉइड नॉगेट हे नवीन व्हर्जन लवकरच युजर्सच्या भेटीला येणार आहे, असं गुगलनं जाहीर केलंय। युजर्स नावाबद्दलचं आपलं मत देखील कंपनीला कळवू शकतात, असंही कंपनीनं म्हटलंय। नॉगेट हे अँड्रॉइडचं लेटेस्ट व्हर्जन असणार आहे, असं गुगलनं मार्चमध्ये जाहीर केलं होतं। या व्हर्जनमध्ये मोबाईलची कार्यक्षमता वाढवणं, मल्टीटास्किंग असे अनेक अपडेटेड फीचर्स असणार आहेत। टीम इंडियातले खेळाडू इतर खेळाडूंप्रमाणे आता इशांत शर्मा सुद्धा लग्नाच्या बंधनात अडकणार आहे। इशांतच्या भावी पत्नीचं नाव प्रतिमा असून ती मूळची वाराणसीची आहे। इशांतप्रमाणे प्रतिमा सुद्धा खेळाडू असून ती आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू आहे। यांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वीच पार पडलाय। यासह महापासमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।